1 2 3 कृष्णा आहे ऑलमोस्ट पूर्ण आतमध्ये गेला एवढा खड्डा खणला ते. वसंत आहे आपल्यासोबत. त्याचे आपण व्हिडिओज भरपूर बघितलेत खेकडे वगैरे पकडायचे. आज आपल्याला तो लाईव्ह दिसणार आहे खेकडे पकडताना. पलीकडच्या साईडला जायचं आपल्याला, तर आता लोकेशनवर जाऊया. जबरदस्त ऊन आहे, पण तरी मी या पोरांना थँक्यू म्हणेल. तरी आले आणि कॉम्पिटिशनमध्ये सहभागी झाले आणि कडक ऊन आहे. आणि आपण इथे लोकेशनवर पोहोचलोय. तर आता थोड्याच वेळात आपण खेकडे पकडायला सुरुवात करणार आहे. मागच्या वेळेस जेव्हा आपण इकडे खेकडे पकडायला आलो होतो, ते जो बॉटल ट्रॅप होता बर्नीने आपण खेकडे पकडले होते, तोच एरिया. इथे भरपूर खेकडे होते, त्यामुळे ही लोकेशन आपण चूज केली आहे. नियम काही नाहीये, फक्त तुम्ही ना काय करायचं, जो सर्वात मोठा खेकडा पकडेल, जो मोठा खेकडा पकडेल तो वजन करूया आपण, त्याला बक्षीस असेल. जो सर्वात जास्त खेकडा पकडेल त्याला सुद्धा बक्षीस असेल. म्हणजे वजनाच्या हिशोबाने आपण चेक करू सगळ्यांचे मिळून. आणि जो सर्वात मोठा खेकडा पकडेल 3 नंबर असेल, आणि चौथा नंबर आणखीन एक असेल जो सर्वात जास्त पकडेल. म्हणजे असे 4 नंबर असतील. जेवढे खेकडे पकडतील ना, सगळ्यांना त्या खेकड्याचे पैसे सुद्धा मिळतील. प्रयत्न करा मोठा खेकडा पकडायचा. तहान वगैरे लागली तर पाणी वगैरे आहे. 2 तास आपल्याला खेकडे पकडायचे आहेत. 1:30 वाजलाय, तर 1:30, 2:30 आणि 3:30 वाजता कॉम्पिटिशन संपेल. आणि मध्ये पाणी वगैरे लागलं तर पाणी पण आहे आपल्याकडे. व्हिडिओ झाल्यानंतर आपण कुकिंग पण करणार आहे. तुम्हाला जर जमत असेल ना, तर तुम्ही तुमचे गट करू नये का, असं तसं पण जरी केलं ना तरी चांगलं आहे. म्हणजे तसं आपल्याला बरं पडेल. तुम्ही तुमचे गट तयार करा आणि मला सांगा किती गट होत आहेत. ते चाकणचे 5 जण आहे. तुम्ही खेड 1, खेड 2 आणि ही चांडोली. त्याचं ज्याला नसेल माहिती, वसंतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सगळ्यांनी. खेडच्या 2 टीम होत आहेत, खेड 1 आणि खेड 2. रोहिदास आणि वसंत जे आहेत ते चाकण टीम मध्ये सामील झालेत. तर चांडोलीची टीम आहे आपली. मुनवाली जी टीम जी आहे ती चांडोलीची टीम आहे. 4 टीम झाल्यात अशा. 1 2 3. इतके लवकर बघा 2 मोठे साईजचे खेकडे मिळाले. कोणाला? अल्पेशला? तुळशाला? बाबो, तुळशा फुल टू चार्ज होऊन आलाय. म्हणजे हे इथे बघा एवढ्या लवकर यांनी म्हणून बघा केवढा मोठा खड्डा खणलाय. ये नाही हा मिळाला. एकच बिळात काढली की तिन्ही वेगळ्या का? अच्छा तू अल्पेशने तुळशासोबत टीम बनवली का? वा, ह्या साईडला पण जरा जाऊन बघूया तिकडे पण. मागच्या वेळेस तू पूर्ण खड्ड्यामध्ये घुसला तर तूच ना? हा आता केवढं बदललाय. हा कृष्णा आहे ऑलमोस्ट पूर्ण आतमध्ये गेला एवढा खड्डा खणलाय त्याने. त्याला तर तुम्ही ओळखतच असाल, मागच्या वेळेसच्या कॉम्पिटिशनमध्ये हा पूर्ण खड्ड्याच्या आतमध्ये घुसला होता. रोहिदास नाव आहे. तिकडे पलीकडे पण आहेत काही जण. इकडे बाबू आहे. बाबूचे पण प्रयत्न चालू आहे. ऊन बघा किती डेंजर ऊन आहे. त्यात हे सगळेजण खेकडे पकडत आहेत, मन लावून खेकडे पकडत आहेत. तिकडे पण काही जण आहेत. तुळशाने इतके 3 खेकडे पकडले पण त्या जागेवरनं. आतापर्यंत तुळशाच लीडवर आहे. वसंतच्या टीमला काय मिळालं की बघूया. मोरूचं पण चॅनल आहे रिव्हर लाईफ, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. खेकडी मिळाली आहे. संजू बघू कॅमेरा. तिकडे मिळाली कोणाला तरी खेकडा. कोणाला मिळाली आहे? रोहिदासला बघा चांगल्या साईजची खेकड मिळाली आहे. साईज बघा जबरदस्त साईज आहे खेकड्याची, खतरनाक. रोहिदासला मिळाला आहे. इकडे बघा कैलाश पूर्ण आतमध्ये. कैलाश का कृष्णा?
कृष्णा, हा कृष्णा पूर्ण आतमध्ये घुसलाय. मिळाली. अरे 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 एक नंबर. दाखव इकडे, दाखव ते चिखल दाखव. चिखल बघा खतरनाक आहे. खेकड्याची साईज पण जबरदस्त आहे. जबरदस्त साईज मिळाली कृष्णाला. पकड लवकर कृष्णा, ठेवतो. वाटलं नाही इतक्या लवकर इतके मोठे मोठे साईजचे खेकडे मिळतील. जबरदस्त. इकडं ही पूर्ण फॅमिली, चांडोली फॅमिली. मोनू आहे, मोनूचे चुलते आहेत. मोनूचा चुलत भाऊ आहे संदीप. तो हेअरस्टाईल बघा, मला भारी वाटली त्याची हेअरस्टाईल. खूप जबरदस्त हेअरस्टाईल आहे. ते चाकणची टीम बघा, मारुतींना पहिला सक्सेस मिळाला आहे. एक खेकडा मिळाला आहे, मीडियम साईजची आहे. ठेवून द्या लवकर लवकर पकडा. चला, वसंतच्या टीमला एक सक्सेस मिळाला आहे, एक मीडियम साईजचा खेकडा मिळाला आहे. होपफुली अजून मिळतील. खेडच्या टीमला एक खेकडा मिळाला वाटतं. कोणाला मिळालं, तुला का कृष्णाला? दत्ताला. कृष्णाचा भाव आहे बघा दत्ता. वरती घे दत्ता. हा अरे इकडं पण, याला पण मिळाला आहे. तुझं नाव काय म्हटलं आता? तुकारामला पण बघा काय साईज मिळाली. फिमेल आहे, खतरनाक साईज मिळाली रे. ठेवा लवकर पकडा, लवकर पकडा. 2 वाजलेत, अजून आपल्याकडे 1.5 तास आहे. गाळ भरपूर आहे, चालायला जरा अवघडच आहे. किती गाळ आहे बघा. तिकडे जाता येत नाही अशा जागी ते गेलेत आणि खेकडे शोधायचा प्रयत्न करतात. तिकडेच मिळाला आहे खेकडा. कोणाला मिळाली? तुळशाला मिळाली. तुम्ही ती जी आतमध्ये चावली होती तीच आहे का? तीच आहे बघा, मोनूला जी चावली होती. एक नांगा तुटला त्याचा. तिकडे बघा काही जणांकडे गज नाही आहे तर लाकडाने खणतायत, पण गज पाहिजेच. गांडूळ निघायला लागले आता. गांडूळ बघा केवढं मोठं निघालंय. मिळाला? तिकडे मिळालाय रोहिदासला. रोहिदास दाखव. रोहिदासला तिसरा मिळाला रोहिदासला. कोणती टीम आहे? खेड टीम आहे तुमची? नाही नको पाडा. सगळ्यांना मोठा 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 झाला का नाही बाबा. जाऊ अरे तूच पहिला नंबर आहे तुझ्या. पाण्यात थोडी मार एक. ते काड्या बिड्या जाते. पाणी ते देऊ का तू तोंडा मारायला? बारक पिल्लू निघले. ते बारक पिल्लू एवढ्या मोठ्या बेळातून निघले. ते बघा इकडच्या साईडने पुढच्या साईडने पण खेड टीमची पोरं येतात. इकडून पुढच्या साईडने आणले त्यांनी पकडून खेकडे. बघा एवढे पकडले खेड टीम. हे बघा चाकण टीम फुल प्रयत्न करते खेकडे पकडायचा. हे बघा चाकण टीमला एवढे खेकडे मिळाले. हे बघा खेड टीम इथं प्रयत्न करते आणि चाकण टीम ह्या साईडला गेली इकडे पुढं. त्याच्यामुळे ते एकदम आतमध्ये राहतात. आणि काही खेकडे जे आहेत अंडे खोदलेलं पण सोडून दिले कारण की खेकडा भरपूर लांब जाते. हे बघा चाकण टीमने एवढे पकडलेत. आणि खेड टीमचे या गोणीत आहेत. इकडे पुढच्या साईडला चांडवली टीमने पण पकडलाय. हे बघा ही खेड टीम. हे बघा हा चांडवली टीमने पकडलाय. चांगली साईज आहे. दे ठेवून. यांच्याकडे गज नाही त्याच्यामुळं काडीने खांतात बघा. कोण चाकण टीममध्ये मिळालाय बघा. चाकण टीमला चांगल्या साईजचा आहे आणि अजून पकडतोय तिथंच. थांब. हे बघा खेडच्या टीमला मिळाला आहे. कितवा खेकडा आहे हा? चौथा खेकडा पकडलाय रोहिदासनी. हा पण चांगल्या साईजचा आहे. द्या ठेवून. वा साईज दाखव. अरे पकडला. हा हा एकच नंबर चावल रे. वा एकच नंबर. हा एकच नंबर. आतापर्यंत चांडोलीची टीम लीडमध्ये मला असं वाटतं. बघा केवढे खेकडे पकडले जबरदस्त. हा का तिकडे पण पकडले बरेच. इकडे पण चालू आहे.
ए तुम्हाला एक तरी मिळालं का नाही अजून? एकच नाही. हा ना. मोनू की मेहनत, रिवर लाईफ. फायनली बऱ्याच वेळानंतर चाकणच्या टीमला दुसरा सक्सेस मिळाला आहे. काढला वा, एकच नंबर. हा त्यांचा मोठी साईज आहे. ही चाकणची टीम यांनी लोकेशन चेंज केली, आता त्या साईडला चाललेत. हे दाखव रोहिदास, वरती दाखव. तिकडे रोहिदासला मिळाला एक जबरदस्त. गरम इतकं डेंजर आहे ना, म्हणजे गोप्रो पासून तर आपला सोनीचा कॅमेरापासून तर ड्रोन सुद्धा ओव्हरहीट होतोय, इतकं डेंजर होऊन आहे. खेकडे मोनूची टीम आहे, भरपूर खेकडे. आणि ते म्हणजे आतापर्यंत जो खेकडा मिळाला ना, मोनूलाच मिळाला, मोठा साईजचा खेकडा आहे. तो काढले का काय? हा हो काढली हो बाबो, धविले. अरे मोठला. और ये देखिए इनका भी पलड़ा भारी हो चुका है. किती खेकडे मिळाले, जम्बो साईज आहे, सगळ्यांना मिळालेत खेकडे, खतरनाक. तुळशा खणतोय बघा, तिथं साप निघाला. बरेच जण विचारत असतात साप. शेवटी साप निघालाय. गांडूळ दाखव, गांडूळ. आहे का? 2:30 वाजून गेलेत आणि 1 तासापेक्षा कमी वेळ राहिलाय. हे घे, ते कसं गेलं बघ तो आतमध्ये. अरे आहे का? हे मिळालंय का? दाखव तसं. हे आपली कोणती खेड टीम ना? खेडची टीम ना? खेडची टीमला मिळालं बघा इकडे एक. मिळाली आहे. वा, साईज बघा, साईज दाखव. वरती घे ना, चेहऱ्यासमोर घे ना. हा दाखव. तुम्हारी जुल्फे रोहित, एक नंबर साईज आहे. तिकडे खेड 2 टीम आहे आपली, कृष्णाची, दत्ताची. त्यांना बघा केवढे खेकडे मिळालेत. दुसरी पण दाखव. हा ओके. ती कोणत्या टीमची आहे? खेडच ना? हा, दोन्ही पिशव्या बघा, अलीकडे पलीकडे त्या 3 पिशव्या आहेत. हा, त्यांनी 2 पिशव्या मागे पकडल्या आहेत दत्ताने, आणि इकडे अलीकडे एक आहे. हे बघा इथं चाकण टीमला मिळाला आहे, चांगल्या साईजचं मिळालं आहे बघा. हा दुसरा जोडी पकडली. नांगा गेला. त्याचा नांगा आहे का बघ खाली? एकच नांगा होता का? काय ते मादी नरमादी असेल का? 2 हंसों का जोड़ा. अरे जबरदस्त. नवरा बायको आणि मोनू सायको. कोण आलं बघा किती वाजता आले. आपला फोनच किती उशिरा झाला. नाही, माझंच चुकलं, थोडंसं उशीर झाला सांगायला. एक गार पाणी प्यायचं कोणाला? नाही आहे ना? साईज बघा केवढे. रितेशला तर सगळेजण ओळखतच असाल. फार्म लाईफ, लिंक मिळून जाईल डिस्क्रिप्शनमध्ये, किंवा त्याच्या चॅनलचं इथे नाव येईल. तो आज आपल्या मदतीला आलाय. थोडासा उशीर झाला, चालते, पण काय प्रॉब्लेम नाही. चलो. जबरदस्त साईज मिळाली आहे. नाही, मीडियम साईज मिळाली, सुदामला मिळाली आहे. ती खेकडे दाखव त्यांचे, त्याला झेपत नाही बघ संदीपला, एवढे जड झालेत खेकडे, आणि मोठे साईज आहे सगळे. अरे केवढी रे साईज, जबरी साईज मिळते. फिमेल आहे ना? मादी आहे. बरेच दाखव रे. आतमध्ये घुसला हा तर. ए ऐका सगळ्यांनी, 3 वाजलेत, अर्धा तास आहे फक्त. कशात होते 50 रुपये? कोणत्या? ह्या फडक्यामध्ये बघा. आली छोटी साईज, चांगली, ठीक आहे ना, चालेल ना, वजन तर होईल ना तिने. और स्टेडियम खचाखच भरा है दर्शकों से. एकदम पार तिकडं लांब पर्यंत गेलेत, लांबून खेकडे खणून आणतायत. चाकण टीम काही प्रोग्रेस?
कैलाश कैलाश ए कैलाश खेकडे दाखव. कैलाश आणि कृष्ण एकसारखेच दिसतात. हे इथून काढलं यांनी. हो हा शेवटचा 1 मिनिट राहिलाय. सगळ्यांनी लक्ष द्या. शेवटचा 1 मिनिट. 3:30 वाजलेत. आता फटाफट खेकडे चेक करूया, वजन करूया. तोपर्यंत हे सगळे आंघोळ बिंघोळ करून घेतील. 1 2 3 आणि वरती मागे 4. ती 4 टीम आहे ना, त्यांनी पण पकडले, भरपूर पकडले. त्यांच्याकडे गांजवा नव्हतं म्हणून. वरती दाखव. दाबून भूक लागली आहे सगळ्यांना. मस्तपैकी मटण आणलंय आपण. मटण सर्वात आधी ना उकळून घेऊया, शिजून घेऊया मटण. पाहिजे आणि ऐक ना, एक वाटी आण वाटी. सर्वात आधी मटण शिजवून घ्यायचं आहे. तर आपली नेहमीची प्रोसेस. कांदा भरपूर घाला उकळताना. कांद्याचीच खरी चव असते. धना पावडर, हळद, हो पुढे पडायचं का? मीठ. आता मस्तपैकी ना हे उकळून घेऊया. उकळायला थोडासा वेळ लागेल कारण की मटण शिजायला वेळ लागतो, हे सगळ्यांना माहीतच आहे. मटण शिजायला थोडासा वेळ लागेल. भात सुद्धा शिजतोय आणि एकदा मटण शिजलं की त्यानंतर फक्त 10 मिनिटाचंच काम आहे. पण जोपर्यंत मटण शिजतंय तोपर्यंत आपल्याकडे फारच महत्त्वाचं काम आहे. ये इकडे तर. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. सोनं वाटी दे लवकर. हे मोनू लगे ते तो आला नाही ना, संपून जाईल. तिकडे काय रोहिदास आणि वसंत सॉरी दूर येतो. आजचा आपला प्रोग्राम कसा वाटला? आजचा तर प्रॉब्लेम आज तर खेकडे पकडायला माझे आले तरी सुद्धा तुझ्या व्हिडिओमध्ये याच्या व्हिडिओमध्ये ना मोठे पकडतो आपण जे खेकडे पकडतो ना ते काही साईज नाही आहे त्याच्यासमोर. ते एकदा आपण त्याच्याकडे जाऊन खेकडे पकडूया. त्याचे व्हिडिओज बघा तुम्ही. खूप भले मोठे खेकडे पकडले आहेत त्यांनी. त्याच्या चॅनलचं नाव तुम्हाला इकडे दिसत असेल. रोहिदासला पण तुम्ही त्याच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. रोहिदास तुझं आहे का चॅनल? नाही आहे ना. रोहिदास वसंतच्या व्हिडिओजमध्ये असतो नेहमी. त्यांनी पण मस्त मासे पकडले. खडशी वगैरे ते पकडतच असतात रॉडने. तुझ्यापेक्षा जास्त तो खडशी पकडतो रॉडने, आहे ना? जास्त मासे तर तोच पकडतोय. माझ्याकडे रॉड आहे, मी जातोय मासे पकडायला. अच्छा तुम्ही दोघं भाऊ आहे ना? सगळे भाऊ आहे? अच्छा दोघं सगळे भाऊ आहे. एकदा बघूया उकळत आहे का नाही. मस्त फेस झालाय. ओके, कोणची टीम पहिले येईल सर्वात पहिले? तर फायनली वेळ झाली आहे वजन करायची आणि आजचे विनर्स डिक्लेअर करायचे. आधी पूर्ण वजन करूया आणि यातला एक मोठा काढूया, त्याचं वजन करूया. बघ किती आहे. हे प्रणव लिहून ठेव. 910 ग्रॅम. खेड 1 नंबर टीम 910 ग्रॅम वजन खेकड्यांचं. त्यातला एखादा मोठा काढूया, त्याचं पण वजन करूया. वगैरे लवकर किती होतं? किती आहे? 146 146 ना. 146 ग्राम घ्या रे. खेड 1 नंबर टीम. बादलीत काढा सगळे. काढ बादली. खेकडा टाकताना घ्या. आता चांडोली टीमचा सर्वात मोठा खेकडा किती ग्रॅम आहे? 225. थांब. हां 2 किलो 224 टोटल. चांडोली 2 किलो 224. तुमची खेड 2 नंबर ना. अरे कॅमेरामॅन इकडे घे. कॅमेरामॅन फोकस करो.
चाकणचे त्यांनी 2 मोठे खेकडे आणलेत, तर त्याच्यातलं जास्त जे वजन असेल तो आपण कन्सिडर करूया. हा टाक. वा खूप 204. सोड. 217 ली चाकण टीम. व्यवस्थित ठेव. हा किती? 1 किलो 493 चाकण टीम. हा 2 नंबर खेड, त्यांचा सर्वात मोठा खेकडा किती आहे? 219. हा थांब. हा किती आहे? 219 पडला मेला. खेड नंबर 2 219. ही खेड 2 का 1 का 2 काय आहे? हा 2 ना. खेड 2 नंबर टीम. खेड 2 नंबर टीम टोटल किती आहे? 2 किलो 28 ग्राम. 2 किलो 28 ग्रॅम. 2 किलो 28 ग्रॅम बरोबर ना. हा घेऊन जा. खेड 2 नंबर टीम 2 किलो 28 ग्रॅम. तर अशा प्रकारे वजन वगैरे सगळं तुमच्या समोर केलं आहे. विनर डिक्लेअर करायचं म्हटलं तर सोपं आहे, तुम्ही सुद्धा डिक्लेअर करू शकताय. सगळे आकडे तुमच्या समोर होते. यावेळेस आपण ट्रॉफी ठेवली नाही आहे, ट्रॉफीऐवजी थोडीशी अमाऊंटच एक्स्ट्रा ठेवली आहे. ट्रॉफीमध्ये काय, ट्रॉफी घेऊन जरी गेलं तरी ट्रॉफी तशी वेस्टच जाते आणि सगळ्यांना ऑनलाईन ट्रान्सफर मिळणार आहे. तर बक्षीस जाहीर करायचं म्हटलं तर सर्वात पहिला जो बक्षीस आहे चांडवली टीमला, तर पहिलं बक्षीस आहे मोठ्या खेकड्याचं 3000 रुपये आणि दुसरं बक्षीस आहे 2000 रुपयाचं. खेड 2 नंबर टीम त्यांचा आहे 219 ग्रॅमचा त्यांचा खेकडा आहे आणि तिसरा चाकण टीम आहे त्यांना आहे 1500 रुपये 217 ग्रॅम बरोबर ना टोटल. तर हे झाले पहिले, दुसरे, तिसरे विनर. आणि चौथा कोण होतं आपले? खेड एक नंबर आहे. ते जरी चौथा जरी असले ना तरी त्यांना सुद्धा बक्षीस आहे. तर त्यांना 500 रुपये आपल्याकडनं बक्षीस आहे. तर खेडच्या 1 नंबर टीमला 500 रुपये बक्षीस. आणि सर्वात जास्त टोटल खेकडे जे पकडले होते ते 2 किलो 224 ग्रॅम होते. ते होते चांडोली टीमचं कॅप्टन सुदाम आहे. चाकण टीमचे कॅप्टन आहे मारुती आहे. आणि आपले अजून कोण आहे? खेड 1 नंबर टीमचा कॅप्टन आहे दत्ता. थँक्यू सो मच. खूप मस्त खेकडे पकडले तुम्ही. तुला कॅश द्यावं लागेल ना, तुमच्याकडे ऑनलाईन नसेल. तुम्ही खेड 1 नंबर टीम त्यांच्याकडे ऑनलाईन नाही आहे, तर त्यामुळे त्यांची कॅश आपण त्यांना देतोय. ठीक आहे. खेड 2 नंबर टीम कोणची आहे? खेड 2 नंबर टीम 219 ग्रॅम त्यांच्या खेकड्याचं वजन होतं आणि हे त्यांचे 2000 रुपये सगळ्यांकडनं जमा करून घेतले. ऑनलाईन नाही आहे. ठीक आहे. ओके. टाळी वाजवा. अरे टाळी वाजवा ना. चालेल. हा 1 नंबर रे. हा शिजलंय. मीठ कमी आहे. शिजलंय ना. मीठ कमी आहे ना. 1 नंबर लागतंय. मीठ थोडंसं कमी आहे पण ते होऊन जाईल ॲडजस्ट. रितेश उतरवतोय. हा मटण बघा 1 नंबर. मस्तपैकी मटण बनवणार आहे आणि आजच्या रेसिपीसाठी पण आपण माऊली काळा मसाला आणि माऊली गरम मसाला वापरणार आहे. आणि हे मसाले आपण का वापरतो? कारण की हे मसाले पूर्णपणे नॅचरली बनवले जातात, यात कोणत्याही प्रकारचं केमिकल नसतं आणि हे मसाले डंका मशीनवर बनवले जातात आणि चुलीवर भाजले जातात. त्यामुळे यांची जी चव आहे ती इतकी भन्नाट लागते आणि त्यामुळेच याच्यामध्ये बनवलेलं नॉनव्हेज म्हणजे सुपर लागतं आणि त्यामुळेच आपण माऊली काळे मसाले वापरतो. हे भाजलेला कांदा आणि भाजलेलं खोबऱ्याचं वाटण आहे, जसं आपण नेहमी म्हणतो. वा काय मस्त ऊब लागते हाताला. आलं लसूण पेस्ट 4 किलो मटन आहे, तर 4 किलो मटनसाठी ना आपण हे 8 चमचे घेऊया. साधारण 1 किलोसाठी 2 चमचे मी नेहमी सांगतो, 2 ते 2.5 चमचे. नऊ घेतलेत. माऊली काळा मसाला, माऊली गरम मसाला हे 5 चमचे घेऊया. आणि जसं मी नेहमी सांगत असतो, माऊली मसाले घातल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे दुसरे मसाले घालायची गरज पडत नाही. फक्त माऊली काळा मसाला आणि माऊली गरम मसाला, त्यानंतर तुम्ही हळद बाकी जे सगळे मसाले असतात ते घालायची गरज पडत नाही.
तुम्हाला जर हे मसाले मागवायचे असतील तर इथे त्यांचा फोन नंबर आहे आणि त्यांची वेबसाईट सुद्धा आहे आणि पिन केलेल्या कमेंटमध्ये सुद्धा त्यांची वेबसाईट आणि त्यांचा फोन नंबर आहे, तिथून सुद्धा तुम्ही मसाले ऑर्डर करू शकताय. बस बस बस. पहिल्यांदाच मग इतकी भारी सुगंध येते ना त्याचा. मग पहिलं कधी मी असा नाही वास पण मला मग चिकनचा किंवा मटनचा म्हणा असं काय मला नाही झाला. हे पहिल्यांदाच काहीतरी वेगळी. आणि आज टेस्ट केल्यानंतर आहे ना हां. जेन्युइन रिव्ह्यू द्यायचा. खराब लागलं तर खराबच सांगायचं आणि चांगलं लागलं तर चांगलं चालतंय. और ये गया मटन. हाँ 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 घे त्यातच घे. बस 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 मीठ ॲड करूया थोडं. अरे कसली वाफ निघते रे, डेंजर. हा 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 एकच नंबर उकळायला लागलाय. कोथिंबीर घालूया आणि उतरून घेऊया. कोथिंबीर दे. ओके झालं, उतरून घेऊया सर. हां किती लागतं सांगा त्या हिशोबाने. ओके एवढं बनवलं तर आहे, पुरतं का नाही माहिती नाही. एक नंबर कालवण दिसतंय. त्यामुळे दोन चार घास खाऊ दे सगळे व्यवस्थित. जेवण झाल्यानंतर मग घेऊया ना. खाऊ दे, फक्त खाण्याचे घे शूट्स. शिजलाय रोहिदास? हा शिजलाय ना. शिजलाय ना. याला मग वाढ ना मटण अजून. आणि भाताच्या हिशोबाने शूट करता करता अखेर अंधार झालाच. म्हणजे माझा पूर्ण प्रयत्न होता की उजेडामध्ये सगळं शूट घ्यायचं, पण अंधार झाला आहे आणि आम्ही ह्या एकदम लहानशा बंधाऱ्यावर जेवायला बसलो आहे. कारण की इकडेच प्रॉपर जागा आहे, प्लेन जागा आहे जेवायला. आणि मस्तपैकी सगळ्यांना जेवण देऊया आणि जेवण झाल्यानंतर सगळ्यांचा रिव्ह्यू घेऊया. मटण देतो ना आधी का. सगळेजण जेवले का, पोटभर जेवले. जेवले ना. झाले जेवण झाले. जेवण चांगलं झालं. एकदम भारी जेवण झालंय. रोहिदास एक नंबर जेवण झाले. नक्की म्हणजे नाही आवडलं तरी नाही सांगा, असं काही प्रॉब्लेम नाही, नाही. नाही. मला ते रिव्ह्यू व्यवस्थित झालेलं आहे, मापात झालेलं आहे, पोटभर जेवण भेटलं वेळेला. खूप लय भारी वाटलं. म्हणजे असं अच्छा रानात बनवून खाणं हे म्हणजे वेगळंच एक टेस्ट असते. ओके. थँक्यू सो मच. चांगलं झालं जेवण. चांगलं नक्की पोटभर जेवला तो का. पोटवर जेवलं. चालेल झालं चांगलं. हा झालं चांगलं. सर्वात शेवटी जे मला मदत करायला आले, संजू आहे, प्रणव तर असतोच नेहमी मदतीला. आज रितेश पण आलाय. रितेशला तुम्ही आपल्या म्हणजे सांगायची गरजच नाही रितेशबद्दल, पण जे नवीन असतील तर रितेशचं पण चॅनल आहे फार्म लाईफ. त्याचं चॅनल तुम्ही चेक करू शकताय. इथे तुम्हाला त्याच्या चॅनलचं नाव दिसेल, तर प्लीज एकदा त्याचं चॅनल चेक करा. आणि आवडलं काय, आवडेलच तुम्हाला. आवडलं तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. एकदा नक्की भेट दे चॅनलला. शेळीपालन, कुक्कुटपालन, मासेपालन, त्याच्याबरोबर शेतीची बऱ्याच साऱ्या गोष्टींची मी माहिती देत असतो. तर एकदा नक्की भेट द्या चॅनलला. एकदा नक्की भेट द्या. आणि होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्स अलॉट. चाकण टीमचे कॅप्टन तुकाराम ना. नाही, मारुती पवार. खेड एक नंबर टीम. यांच्याकडे ऑनलाईन नाही आहे, त्यामुळे यांना कॅश देतोय 500 रुपीज, 500 रुपये. याचा आहे कोणाचा हा इकडे यार. खेड. हेलो भाई. ए भाई लोग पुल पे चलो, पुल पे इधर अंदर है वो.